राम राम नमस्कार. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे. चला, माझा आज ही रेसिपी आहे कारलं. कसं कारलं करायचं मी तुम्हाला आज बनवणार आहे. कारलं कोणी खात नाही. मला बऱ्याच बाया म्हणतात आमच्या हातचं कारलं कडू होतं. तुम्ही असं कारलं करून बघा. आता इथं मी कारले आणले, ताजे ताजे फ्रेश फ्रेश आणि गावठी. हे बघा, हे असे कारले ना कापून घ्यायचे आपल्याला. ह्याच्या फोडी करून घ्यायच्या दोन दोन असे ना. मोठं जर असेल ना तर तीन तीन असे किंवा दोन दोन अशा फोडी करून घ्यायच्या याच्या मोठ्या मोठ्या. आपल्याला मासवडी कारलं बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे असं मोठं मोठं कापायचं. हे बघा, मी इथं कापून घेतले सगळे. असं कापून घ्यायचं, मध्यभागीनं दोन खापे करायचे आणि खालून थोडंसं राहू द्यायचं. याच्यात आता मीठ भरायचं. असं मीठ भरायचं. मीठ भरून ना 1-2 तास ठेवून द्यायचं. अजिबात कारलं कडू होत नाही. आणि हे बघा, हे आता सगळं आता आपण मीठ भरते. मी मीठ भरून झालं माझं. आता 1 ते किंवा 2 तास असंच राहू द्यायचं. आणि बघा, आता ते तुम्हाला मी दाखवते पाणी कसं निघते. कडू कारल्याचं पाणी मीठ टाकून ठेवल्यावर आता हे पाणी निघालं कडू. अजिबात कडू कारलं होत नाही. माझं शॉप आहे ना, मी शॉपवर जाते ना, तर मी बायांना विचारलं 1-2 वेळेस माझी रेसिपी बघता का, तर त्यामुळे आमच्या हातचं कारलं कडू होतंय. तर आता माझ्यासारखी रेसिपी करून बघा, तर अजिबात कडू कारलं होणार नाही. ते पाण्यात धुवून घ्यायचं कारलं. मी धुवून घेतलं. आता इथं तेल टाकलं. आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये कारलं. तेल चांगलं गरम होऊ द्या. कारलं टाका. असं न कारलं बनवून बघा तुम्ही. आता ही वेगळी पद्धत आहे, न कधी पाहिलेलं न कधी केलेलं कारलं. हे असं आपल्याला ना, आता याच्यावरून आपल्याला टाकायची आहे हळद टाकायची आणि थोडंसं वरून मीठ टाकायचं आणि बारीक गॅसवर ठेवायचं. हे थोडं जाडसर कापलं आहे ना, त्याच्यामुळं ना याला वेळ लागेल थोडं शिजवायला. आता बारीक गॅस करून आपोआप ऑटोमॅटिक होऊन जातं. फक्त 1-2 त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता हे आपण टाकले मीठ वगैरे. आता याला एकदा परत असं आपल्याला हे करून बघा झालं. फक्त लक्ष द्यायचं. आता मी लक्ष दिलं आणि खालीवरी करायचं. जिकून हे नाही झालं ना, तिकून त्याला असं परतून घ्यायचं. असं कारलं एकदा तुम्ही करून बघा. बघा, आता झालं. आता आपलं उकडून झालं छान. आता आपल्याला ह्याला लागणारच साहित्य सांगते मी तुम्हाला काय येतं. इथं मी बेसन पीठ घेतलं आहे हरभरा डाळीचं. आता हे सगळा मसाला आपला रेग्युलरचा राहतोच, काळा मसाला. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, धने, खोबरं, कांदा, कोथिंबीर हे सगळं आपण घेतलं आहे. आता इथं मी भाजून घेते. आणि मसाला ना जास्त काळा नाही कांदा भाजायचा, असा थोडा गव्हाळच राहू द्यायचा. त्याने ना आपल्याला ॲसिडिटी होत नाही आणि त्रास होत नाही जास्त. जास्त काळपट भाजलं का त्याने त्रास होतो. हे असं आता सगळं मी घेतलं आणि मी इथं गव्हाळच भाजून घेणार आहे. आणि हिरवी मिरची टाकायचे 1-2, खूप छान लागतात. आता मी इथं पाटेवरवटे वाटून घेते. बघा, मी पाटेवरवटा पण आणलेला आहे तेवढ्या करता. आता मी ह्याच्यावरनं सगळा मसाला टाकला आहे. काळा मसाला माझा घरचा, लाल मिरची पावडर, हळद आणि एव्हरेस्ट मटन मसाला ह्याच्यामध्ये मी टाकला. का आता हे सगळं एकजूट मिक्स होईल म्हणून मी याच्यामध्येच वाटून घेते. आणि बघा, आता हे असं वाटून घेणार मी छान मस्त. झालं आपलं वाटून. आता मी याच्यात मीठ ॲड केलं आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही करा. मीठ आणि खरड तिखट. आता इथे बेसन पीठ मसाला वाटूस तर बेसन पीठनं कालून ठेवलं होतं. हे असं बेसन पीठनं कालून ठेवायचं. थोडंसं बेसन पिठामध्ये मीठ पण टाका, जसं लागेल तसं तुम्हाला. मी त्याच्यात टाकून थोडंसं कालून ठेवलं आणि आपला मसाला वाटूस तर बेसन पीठ मुरून गेलं चांगलं पाण्यात कालून ठेवलेलं. आता हे असं करायचं. हे असं पण करता येईल, नाही तर अजून पण तुम्हाला मी सांगते. तसं येत नसेल तुम्हाला करता तर. आता हे आपल्याला वरून ह्याला आपल्याला काळा मसाला लावायचा आहे. हे बघा, हे असं. आणि इकडे कढई ठेवलेली मी, त्याच्यात तेल पण ठेवलेलं. तेल गरम झालं. असं सोडायचं. असे कारलं बनवून तुम्ही बघा. कडू तर लागतच नाही, पण किती खाताना तर असं वाटून किती कारलं खावा आणि किती नाही खावा असं होईल. हे असं छान असं उलटून घ्यायचं. हे बघा झाली ना कारल्याची मासवडी. किती भारी. मासवडीला सुद्धा मागं सारतं हे कारलं. बघा, हे आता एक साईडनं काय करायचं, तुम्हाला तसं नसेल जमत नाही, एक साईडनं एक लावून घ्यायचं काळा मसाला बेसन आणि तेलात सोडायचं आणि परत टाकल्यावर ना मग नंतर ना त्याला परत लावून घ्यायचं. आता याला तेल सोडायचं. जास्त तेलात बी नाही तळायचं, लय तेल बी नाही टाकायचं. थोडं किंचित टाकत चालायचं. लय तेलकट बी केलं. आता मी हे ना एक खट्याच घेतलं, हे टाकून घेणार आहे मी. लावून घेतलं. हे बघा, ह्याची करून घ्यायची
बघा किती छान आली बघा बरं. अशी एकदा करून बघा तुम्ही कारलं. मी इतकं म्हणजे खूप मेहनत करून सांगते हे, कारण असं कारलं करायला ना वेळ लागतो थोडासा ना. आता ही कोथिंबीर टाकली मी वरून. बघा अशी कोथिंबीर किती छान, आणि अजिबात कडू नाही झालं. कडू तर होतच नाही माझ्या हातचं कारलं, पण अशी रेसिपी करून बघा तुम्ही, तुमच्या हातचं पण होणार नाही कारलं कडू. बघा कारल्याची मासवडी किती छान झाली आहे.